ऋतिक रोशन ना खूप छान ऍक्टर आहेच, हार्ड वर्किंग माणूस आहे स्वतः, पण तो ना सीन साठी खूप चांगला माणूस आहे. म्हणजे तो सीन इतका चांगला करतो. आता साधी गोष्ट, जे मोठे हिरोज असतात तर नॉर्मली काय होतं, डायरेक्टर हिरोच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कॅमेरा फिरवतात. म्हणजे भलेही बाकीच्या ऍक्टरचे जास्त लाईन्स असतील, डायलॉग्स असतील, तरी हिरोवरती जास्त कॅमेरा ठेवून इतर ऍक्टरचं बोलणं वगैरे हे करून घेतात. तर असा एक डिझाईन झाला होता शॉट, ज्याच्यामध्ये माझ्यावर थोडासा कमी होता कॅमेरा, लाईन्स माझ्या भरपूर होत्या आणि त्याचं लाईनच नव्हती त्याची. तर ट्रॉली अशी लागली होती की कम्प्लिटली त्याला मेन प्रॉमिनन्स होता. तर तो आशुतोषला बोलला, आशु ये क्या कर रहे हैं, आई थिंक मुझे लगता है कि इनके डायलॉग ज्यादा है ना, इनके ऊपर से फिर मेरे ऊपर आ जाओ तो बेटर रहेगा, इम्पॅक्ट ज्यादा आएगा. म्हणजे कोण करतं असं ना, हू शेअर्स दॅट स्क्रीन स्पेस. मोठ्यातले मोठे ऍक्टर नाही शेअर करत. तर मला त्याचं ते इतकं टच झालं ना, म्हटलं अरे याला तर माझी एवढी ओळख पण नाही, असं पण नाही की आम्ही कोणी मित्र आहोत वगैरे. त्या सिनेमापुरतं मैत्री झाली, त्या सिनेमानंतर संपली पण मैत्री, एवढीच मैत्री होते आपली. तर त्या प्रोजेक्ट पुरती. तर त्याच्यामध्ये त्याने ॲज अन ऍक्टर, ॲज अ सीन, त्याला असं वाटलं की असं करायला पाहिजे आणि त्याने ते मोठेपणा दाखवला. तो किंवा जेव्हा पण तो भेटायचा ना, इतका वॉर्मली भेटायचा ना, कैसे असं करून, असं वाटायचं की अरे किती वर्षांपासून आपली मैत्री आहे. खूप छान माणूस, खूप छान, खूप पॉझिटिव्ह, खूप मजा यायची त्याच्याशी गप्पा मारताना वगैरे आणि मजा यायची. मॉनिटरला मराठी सिनेमांविषयी काही विचारायचं म्हणजे त्याला माहिती होतं तुम्ही मराठीमध्ये टॉपच्या ऍक्ट्रेस आहात? आशुतोष मराठी ना, त्यामुळे त्याला माहिती की सगळे मराठी. आता नितीश भारद्वाज माझा नवरा झाला होता, त्यामुळे ते मराठी बरेच ऍक्टर्स होते आणि ऋतिकला ते एक माहिती होतं माइंडमध्ये की काही ना काहीतरी मराठी ऍक्टर्स येणार आहेत ह्याच्यामध्ये. तर त्याला माहिती होतं की हे सगळे मराठीतले स्टार्सच आहेत. सो तो रिस्पेक्टफुली मस्तपैकी आमच्याशी गप्पा मारायचा आणि छान, म्हणजे वेवलेंथ मस्त जमली होती आमची.